हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो मॅक्झिमम जे विद्यार्थी ग्रुप सीचे त्यांनी मला एक प्रश्न त्यांनी म्हटलं मी त्यांनी एक प्रॉब्लेम असेल सांगा. सर्वांचा एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे की ग्रुप सीची जे अपडेट सर्व काही सांगा आम्हाला की ॲन्सर की कधी येणार आहे. ठीक आहे, ॲन्सर की कधी येणार आहे, त्यानंतर स्किल टेस्ट कधी होणार आहे, सेकंड ॲन्सर की कधी येईल आणि स्किल टेस्ट जनरली कधी होणार आहे. तर थोडंसं याच्या संदर्भात आपण दोन्ही गोष्टी सविस्तर बघू, 5-10 मिनिटामध्ये बघू आणि ॲन्सर की ॲक्च्युली कधी येत असते आपण त्या गोष्टी समजून घेऊ आणि स्किल टेस्ट कधी होणार आहे समजून घेऊ. कारण की हे काऊन जास्त इम्पॉर्टंट आहे की स्किल टेस्ट उद्या बघा ग्रुप सी काऊन एवढं इम्पॉर्टंट आहे की बाकी ठिकाणी स्किल टेस्ट नसतात आणि स्किल टेस्ट एवढं सोपे नाही आहे. तर स्किल टेस्टसाठी त्यांना ते त्यांचं जे पण प्रॅक्टिस त्यांना करणं गरजेचं आहे. किती महिना आहे, 1 महिना आहे, 1.5 महिना आहे, जे पण आहे तर आपण त्या सर्व गोष्टी डिस्कस करूया विद्यार्थ्यांना. व्हिडिओ बघत राहा आणि जे पण आपले विद्यार्थी त्यांना शेअर करा. ठीक आहे, सर्वात पहिले बघू आपण सर्व जो आपला पहिला पॉईंट आहे याच्यामधला की सेकंड ॲन्सर की कधी येईल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा आता आपली जी एक्झाम झालेली आहे सर्वांना माहिती आहे. तर यानुसार सेकंड ॲन्सर की जे आहे, सेकंड ॲन्सर की जे आहे हे कधी येईल तर आपण त्याची एक तुम्हाला एक मी डेट सांगतो नियर अबाउट त्या डेटच्या जवळपास येईल. आणि स्किल टेस्टची जी पण डेट आहे हे सेकंड ॲन्सर की नंतरची. हा तर पहिला मुद्दा सर्वांना माहिती आहे की सेकंड ॲन्सर की नंतरच ऑब्व्हियसली स्किल टेस्ट येणार आहे. ठीक आहे, स्किल टेस्टची डेट येणार आहे तर आपण ते समजून घेऊ काय. ठीक आहे, तर सर्वात पहिले लक्षात ठेवा की जे सेकंड ॲन्सर की जे आहे असं आहे जनरली की फर्स्ट ॲन्सर की नंतर 45 ते 60 दिवसामध्ये सेकंड ॲन्सर की येत असते. कधी फर्स्ट ॲन्सर की नंतर कोणत्या शिक्षकाला विचारायची गरज नाही. स्वतः शिक्षक मी तुम्हाला नेहमी सांगतो की MPSC बनताना स्वतः काही ऑब्झर्वेशन ठेवा. आता तुम्ही बघत आहे कट ऑफ संदर्भातले किती भयंकर लोक कट ऑफ सांगत आहे. म्हणजे लोकांना भेवायचे कामं, अटॅकाचे कामं, म्हणजे लोकांना डिप्रेशनमध्ये टाकायचे कामं झाले. लोक तुम्ही अभ्यास नको करा, तुम्ही असं नको बाबा आमचं कट ऑफ एवढं आहे, आमचं कट ऑफ कमी, हे चुकीचं आहे. काही कोणी 400 पैकी 80 सांगत आहे, कोणी 400 पैकी 200 सांगत आहे. हे कम्प्लिटली रॉंग आहे. ठीक आहे, तर स्वतः ॲनालिसिस करा कारण की MPSC मध्ये तोच सामोरला जो स्वतः ॲनालिसिस करतो. ठीक आहे, तर सेकंड की काय म्हटलं मी फर्स्ट की नंतर 45 to 60 डेजच्या ह्याच्यामध्ये सेकंड की येते. आता आपली फर्स्ट की केव्हा डिसेंबरमध्ये, तर सेकंड की 100% येणार. लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्यात मिडमध्ये, फेब्रुवारीच्या मिड टर्म म्हणजे 15पर्यंत समजून घ्या. फेब्रुवारी मिडपर्यंत 14 फेब्रुवारी 15पर्यंत समजून घ्या आपली ॲन्सर की येणार आहे. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आचारसंहिता. याच्यावर अजून कोणी बोलत नाही. लक्षात आहे आचारसंहिता मी तुम्हाला प्रॉपर सांगत आहे, तुम्हाला पटलं ठीक, नाही तर देव जाणे. तर फेब्रुवारीच्या याच्यामध्ये आपली ॲन्सर की फिक्स येणार आहे. मग होते काय की ॲन्सर की नंतर नियम आहे, सेकंड ॲन्सर की तेव्हाच येते जेव्हा त्यांना फायनल रिझल्ट लावायचा आहे. फायनल मेरिट लिस्ट किंवा आपण असं म्हणू शकतो फायनल मेरिट लिस्ट म्हणण्यापेक्षा आपण त्याला सिंपल म्हणून कट ऑफ लावायचा समजून घ्या. या फायनल कट ऑफमध्ये कोणता कट ऑफ राहील, सर्वात इम्पॉर्टंट पहिला कट ऑफ स्किल टेस्टवाला. ठीक आहे, बघा आपण एक सिस्टम बघत आहे. सेकंड ॲन्सर की कधी येईल, फर्स्ट ॲन्सर कीच्या 45 ते 50 दिवसानंतर, 45 ते 60 दिवसानंतर. ते कोणती डेट आहे, फेब्रुवारी मिड डेट आहे. नंतर हे समजून घ्या सेकंड ॲन्सर की आपली आली किती तारखेला, 15 फेब्रुवारीला सेकंड ॲन्सर की आली किंवा 20 फेब्रुवारीला सेकंड ॲन्सर की आली. आपण एक डेट पण टाकून देऊ, 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत सेकंड ॲन्सर की समजून घ्या आली. तर याच्या जे फायनल कट ऑफ जो असतो, जो स्किल टेस्टचा कट ऑफ जो राहणार आहे ना, फायनल त्याला म्हणून आपण स्किल टेस्ट कट ऑफ म्हणून जवळपास फायनल नंतर म्हणून फायनलला. ठीक आहे, जो स्किल टेस्ट कट ऑफ आहे आणि स्किल टेस्ट आहे याच्यामध्ये स्किल टेस्ट जो आहे हा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, हा जो कट ऑफ आहे हा किती दिवसांनी येईल लक्षात ठेवा. तर हा नियर अबाउट
10 ते 15 दिवसानंतर लगेचच. त्याला जास्त वेळ लागणार नाही, मी तुम्हाला मॅक्झिमम सांगत आहे, त्याच्या आधीच लागेल 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये. तर आपण डेट काय पकडली, 15 ते 20 फेब्रुवारीला काय म्हटलं आपण, सेकंड आन्सर की येणार आहे. सेकंड आन्सर की नंतर जे स्किल टेस्ट जे आहे आजच्या मी ठेवली आहे जाणून होते, कारण मार्चमध्ये लागणार आहे फर्स्ट वीक नंतर. तर स्किल टेस्ट जे आहे हे केव्हा, कट ऑफ केव्हा लागेल, स्किल टेस्टचा कट ऑफ 10 ते 15 दिवसानंतर. आता ते पण तारीख आपण बघून घेऊ. स्किल टेस्टची जे पण कट ऑफ जो लागेल, हा कट ऑफ समजून घ्या लागेल आपला 20 नंतर 10-15 समजून घ्या की 27 फेब्रुवारी ते 5 मार्च असं काहीतरी मी तुम्हाला डेट सांगतो. ठीक आहे, 27 फेब्रुवारी ते 5 मार्चला स्किल टेस्टचा समजून घ्या कट ऑफ लागेल आपला. ठीक आहे, हा कट ऑफ लागेल स्किल टेस्टचा 27 फेब्रुवारी ते 5 मार्च. मग आता कट ऑफ लागला 27 फेब्रुवारी ते 5 मार्च. मग आता स्किल टेस्ट कधी होईल, तर बघा स्किल टेस्ट डायरेक्ट तर होणार नाही 5 मार्चला. स्किल टेस्ट काही वेळ घेईल, 10 दिवस 15 दिवस 1 महिना. तर लक्षात ठेवा आचारसंहिता त्यात राहणार आहे. आचारसंहिता प्रभाव एमपीएससीवर होते का ते डिपेंड करते. खूप जण म्हणतील की बा त्यावेळेस नवीन योजना ते गव्हर्नमेंटला काहीच करता येत नाही. आयोग इंडिपेंडंट आहे, आयोग त्या संदर्भात करू शकते. पण बघा आपण फसून नाही, आपल्या आचारसंहितेच्या आधी रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे, स्किल टेस्टचा रिझल्ट लागणार आहे आणि होऊ शकते की एका महिन्यानंतर ते स्किल टेस्ट दिसेल. तर स्किल टेस्टची डेट जे राहणार आहे ही माझ्या मते मार्च राहील, मार्च एंडिंग. समजून घ्यायचं याच्यामध्ये 25 मार्च ते 5 एप्रिलच्या मधात. बघा मी तुम्हाला काहीतरी सांगत याच्यामध्ये 25 मार्च ते 5 एप्रिलच्या मधामध्ये स्किल टेस्टची डेट राहू शकते, हे लक्षात ठेवा. तर आता आपल्याला हे सर्व गोष्टी डोक्यात ठेवून आपल्या समोरची प्लॅनिंग करायची आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो कसं काय राहील. तर ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला पुन्हा सांगून देतो. तर आता पुन्हा एकदा समजून घ्या कसं काय. तर ठीक आहे, मी ते 10 वेळा पुन्हा हे नको तुम्हाला. सेकंड आन्सर की जे आहे केव्हा येणार आहे म्हटलं आपण, फर्स्ट आन्सर कीच्या 45 ते 60 दिवसाच्या नंतर. ठीक आहे, नंतर समजून घ्या आता आपण डेट पकडली आहे 15 ते 20 फेब्रुवारीला काय येणार आहे, सेकंड आन्सर की येणार आहे. बघा हे प्रॉपर आहे, असं प्रॉपर तुम्हाला कोणी सांगणार नाही पुढे चार्ट. त्यानंतर मिडमध्ये आल्यानंतर स्किल टेस्टचा कट ऑफ लागतो किती दिवसानंतर, तर तो लागतो 10 ते 15 दिवसानंतर. तर आपण काय केलं आहे 10 ते 15 दिवस सामोर घेतले आहे. ते कोणते मग आता आपण 27 फेब्रुवारी ते 5 मार्चला स्किल टेस्टचा कट ऑफ राहील. म्हणजे 27 फेब्रुवारी ते 5 मार्चला काय राहील, स्किल टेस्टचा कट ऑफ राहील पूर्णपणे. आणि यानंतर मग स्किल टेस्ट तुमची राहील. स्किल टेस्ट जे राहील आपली ते डेट आहे आपली 25 मार्च ते 5 एप्रिल. किती आहे, 25 मार्च ते 5 एप्रिल. मग आता याच्यामध्ये अटकून कोण आहे, ज्यांची स्किल टेस्ट नाही आहे त्यांच्यासाठी मग सांगणार आहे निश्चित राहा. तर ज्यांची स्किल टेस्ट नाही आहे, स्किल टेस्ट त्यांना दिल्यात पण त्यांना 2 वर्ष दिलं. स्किल टेस्ट नसणारे जे प्लेयर आहेत, ठीक आहे, त्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, अपंग आहे, सर्व ठीक आहे. स्किल टेस्टचा जो रिझल्ट जे स्किल टेस्ट नाही आहे त्यांचा रिझल्ट जो आहे हा होल्डवर ठेवण्यात येईल. हा कसा राहील, होल्डवर ठेवण्यात येईल. आणि जो फायनल जो रिझल्ट लागेल सर्व याचा, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जो फायनल जो रिझल्ट लागेल विद्यार्थ्यांनो, हा फायनल रिझल्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा रिझल्ट लागेल 25 ते 5 मेच्या दरम्यान. हे 25 एप्रिल लक्षात ठेवा, 25 एप्रिल ते 5 मेच्या दरम्यान लागेल फायनल रिझल्ट. तर ज्यांची स्किल टेस्ट नाही आहे त्यांचा पण त्याच दिवशी डिक्लेअर केलं जाईल, त्यांना आधी डिक्लेअर केलं जात नाही. जनरली आयोग काय करतं त्यांच्यावर आहे. पण जसं आम्ही बघत आहे की जनरली त्यांना नियुक्त देऊन द्या, यांना सोडावा, असं कधी होत नाही. तर फायनल रिझल्ट जो लागेल हा एप्रिल ते मे दरम्यान तुमचं सर्व सुटका होऊन जाईल याच्यामधून, की ज्यांचे स्कोर आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी मिळेल एप्रिल ते मे मध्ये. हा राहील पुढं फायनल. हा स्किल टेस्ट, ऑप्टिंग आउट. आणि पुन्हा एकदा फायनल रिझल्ट नंतर एक गोष्ट होणार आहे, ऑप्टिंग आउट. मी सांगितलं तुम्हाला हे ऑप्टिंग आउट काय किंग मेकर आहे. ऑप्टिंग आउट झाल्यानंतर पुन्हा वेटिंग लिस्ट लागेल. आणि या वेटिंग लिस्टमध्ये लक्षात ठेवायचं, जो फायनल जाईल वेटिंग लिस्ट
हे जाईल मे आणि जूनमध्ये. इथे काही टेन्शन नाही आयोगाला. जून प्रॉबेबली जाईल, प्रॉबेबली जून जाईल. वेटिंग लिस्ट क्लिअर केव्हा होईल? ऑप्टिंग आउट नंतर जूनमध्ये. लक्षात, म्हणजे वेटिंग लिस्ट लागेल पूर्ण जूनमध्ये आणि मग ते नंतर भरत जाईल. असं आहे नंतर की जूनमधून 6 महिने पकडायचे मॅक्झिमम वेटिंग लिस्ट क्लिअर होण्यासाठी. ठीक आहे, वेटिंग लिस्ट जे आहे, वेटिंग लिस्ट जे आहे हे क्लिअर होण्यासाठी. आता एवढं कोणी सांगितलं नसेल, जे शेवटची पुढे सामोरची प्लॅनिंग झाली, हे एमपीएससी प्लॅनिंग झाली. यासाठी एमपीएससी कोणी बोलत आहे का असं झालं हे समजून घ्या. तर लक्षात ठेवा, स्किल टेस्ट काय म्हटलं आपण, ज्यांची स्किल टेस्ट नाही त्यांचा रिझल्ट काय राहील? होल्डवर राहणार आहे. ते एखादी महिना होल्ड राहील, जास्त राहणार आहे. फायनल रिझल्ट केव्हा लागेल? 25 एप्रिल ते 5 मेच्या दरम्यान जवळपास लागू शकते. मी प्रत्येक क्वेश्चन मार्क देत आहे. नंतर त्याच्यानंतर ऑप्टिंग आउटचं ऑप्शन चालू होऊन जाईल. ऑप्टिंग आउटच्या ऑप्शन नंतर काय होईल? वेटिंग लिस्ट. जर समजा ऑप्टिंग आउट नसेल समजून घ्या तर मग प्रॉब्लेम जाईल बॉस. सेम मग वेटिंग लिस्ट डायरेक्ट लागेल. पण जनरली ऑप्टिंग आउट देते नसेल. आता ते आपलं ते सर्वांना माहिती की ऑप्टिंग आउटचं नवीन कन्सेप्ट आणलेला आहे. तर ऑप्टिंग आउट समजून घ्या केलं तर वेटिंग लिस्ट नंतर लागेल. वेटिंग लिस्ट लागल्यानंतर वेटिंग लिस्ट जे क्लिअर व्हायला थोडासा वेळ लागतो. लक्षात ठेवा, वेटिंग लिस्ट जे, एक मिनटं, वेटिंग लिस्ट नाही का क्लिअर व्हायला थोडासा वेळ लागतो. तर वेटिंग लिस्ट केव्हा लागेल? वेटिंग लिस्ट लागेल केव्हा? मे आणि जूनमध्ये. आणि जूनच्या नंतर वेटिंग लिस्ट क्लिअर होईल 6 महिन्यात. आणि ज्यांचे स्कोर कमी आहे ना, ज्यांचे स्कोर थोडंसं जे स्किल टेस्टला पात्र आहे आणि ते शेवटी आहे, ते वेटिंग लिस्ट क्लिअर करतील, हे फिक्स आहे. म्हणजे एक एक्झाम्पल, जो ओपनमध्ये आहे, मी ओपन सांगत आहे डायरेक्ट, ओरिजिनल सांगत आहे, ज्यांचा स्कोर 160 सुद्धा आहे ना आणि तो स्किल टेस्टला क्वालिफाय झाला, हा सुद्धा त्या वेटिंग लिस्टमध्ये 100% राहील. 100% राहील, ही माझी गॅरंटी आहे. जर हा स्किल टेस्टला क्वालिफाय झाला तर. मग आता ओपनच्या 160 आहे, तर ओबीसी 150 पर्यंत जाईल, एससी समजून 130-35 पर्यंत जाईल, एसटी 125 पर्यंत जाईल, एसटी 125, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 110, 115, 120, 400 पैकी, एक्स सर्व्हिसमॅन 90 ते 110, स्पोर्ट्स पर्सन 80 ते 100. बघा मी तोंडपाठ सांगते, मी काय पाठ नाही केलं. खूप बघा काहीतरी असं प्रिंट करून आणतात किंवा काय सांगतात, मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे कट ऑफ असे राहू शकतात जवळपास. म्हणून वेटिंग लिस्टपर्यंत वाट पाहिजे. ज्यांचे स्कोर कमी आहे ना त्यांनी 10 विचारू ना वेटिंग लिस्ट कधी लागणार, कारण की ऑलरेडी आपला स्कोर कमी आहे ना, तर थांबायचं. ते तुम्हाला ते ना देणेवाला जब भी दिलं चप्पल पार केलं ते तेव्हा तुम्हाला भेटणार आहे किंवा दिवाळीच्या वेळेस वगैरे. दिवाळीपर्यंत हे प्रोसेस चालेल वेटिंग लिस्टवाल्यांची. जूनपर्यंत प्रोसेस चालेल फायनल लिस्ट. मे आणि जूनपर्यंत फायनल तुमची जॉईनिंग वगैरे होऊन जाईल. मला वाटतं 2-3 लवकर जॉईनिंग आहे. यांची जॉईनिंग सर्वात फास्ट राहणार आहे, 7 दिवसात 10 दिवसात. आज कोणी 7 दिवसात 10 दिवस जॉईनिंग होते का? मागच्या वर्षीपासून जॉईनिंग जे आहे 7 दिवसात 10 दिवसात दिल्यात आहे. एसओई जॉईनिंग मागच्या बघाल तुम्ही सर्वात फास्टेस्ट जॉईनिंग, रिझल्ट लागला 7 दिवसात जॉईनिंग. तर असं सर्व गोष्टी आपलं होणार आहे. मला वाटते सर्वांना क्लिअर झालं. पुन्हा बघू आपण तुझ्याबरोबर आपला काय कन्सेप्ट आहे. सेकंड आन्सर की कधी येईल सर्व सांगितलेलं आहे. स्किल टेस्ट कधी येईल हे सांगितलेलं आहे. दोन्हीमध्ये एकदा बघून घ्यायचं कसं काय तसं बरोबर सांगतो. सेकंड आन्सर की 15 ते 20 फेब्रुवारी. ठीक आहे. स्किल टेस्ट कट ऑफ 27 फेब्रुवारी ते 5 मार्च. त्यानंतर रिझल्ट लागेल केव्हा? 25 मार्च ते 5 एप्रिल. आणि एक शेवटचं राहील, म्हणजे स्किल टेस्ट नाही आहे बिचार, त्यांचे होल्ड राहतील केव्हापर्यंत? फायनल रिझल्टपर्यंत. फायनल रिझल्ट केव्हा लागेल? 25 ते 5 मे. आणि नंतर मग खूप मोठी प्रोसेस आहे, ऑप्टिंग आउट, वेटिंग लिस्ट, जून, वेट, असं काहीतरी आहे विद्यार्थ्यांना. तो खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करत जा, आवडेल आम्हाला सुद्धा. ठीक आहे. आणि एक चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करतो आम्ही, शेअर करत चला मॅक्झिमम विद्यार्थ्यांना. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.